आज आपण एक मॅजिकल सर्किट बघणार आहोत। मॅजिकल सर्किटसाठी आपल्याला दोन टू वे स्विच, एक लॅम्प होल्डर एवढीची आवश्यकता असेल। तर बघू आपण सर्किट डायग्रामवरती। याच्यामध्ये जो ब्ल्यू कलरचा लाइनिंग दिसत आहे तो ब्ल्यू कलर तुमचा न्यूट्रल वायर आहे आणि जो रेड कलरचा दिसतोय तो तुमचा फेज वायर आहे। आता याच्यामध्ये आपल्याला दोन टू वे स्विच लागणार आहे। पहिल्या टू वे स्विचला जो आपला रेड वायर आलेला आहे तो आपण फर्स्ट टू वे स्विचच्या मधल्या टर्मिनलमध्ये त्याला जोडायचं आहे, ठीक आहे। नंतर त्याचे जे दोन टर्मिनल उरलेले आहेत ते दोन टर्मिनल दुसऱ्या टू वे स्विचच्या वरच्या आणि खालच्या टर्मिनलला जोडायचे आणि मधला जो राहणार आहे तो न्यूट्रल म्हणून आपण लॅम्प होल्डरच्या एका टर्मिनलला ते जोडायचा आहे आणि दुसरा त्याच्यातून निघणारा जो टर्मिनल आहे तो ब्ल्यू म्हणजेच न्यूट्रलला आपल्याला तो टर्मिनल जोडायचा आहे। अशा प्रकारे तुमची सर्किट कंप्लीट होणार आहे आणि ही सर्किट कंप्लीट झाल्याच्या नंतर तुम्ही हा एक लॅम्प दोन जागेवरून कंट्रोल करणार, ठीक आहे। याच्यामध्ये बघा, आता हा फर्स्ट स्विच आपण दाबला तर लॅम्प तुमचा ग्लो झाला, ठीक आहे। आता तुम्ही दुसरा करणार तर इथं काय होणार, तुमचा लॅम्प बंद होणार। म्हणजे काय झालं की एक लॅम्प दोन जागेवरून कंट्रोल झाला, ठीक आहे। आणि याचा यूज आपण आपल्या घरामध्ये जो जिना असतो ते जिन्यामध्ये यूज करू शकतो आपण याला। म्हणजे ज्यावेळेस तुम्ही जिना चढणार त्यावेळेस सपोज रात्रीच्या वेळेस याचा यूज आपण जिना वायरिंग म्हणून करू शकतो।